आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। आज आपण आढावा घेतला, काय सांगा? आज मी स्थायी समितीचे सर्व इथं सदस्य वर्कशॉपला भेट दिली। या भेटीच्या दरम्यान वर्कशॉपचे इन्चार्ज माननीय संजय भोसलेजी यांच्याकडून काही इथल्या माहिती घेतल्या वर्कशॉपच्या बाबतीतल्या। तसंच सर्व विभागीय कार्यालय सक्षम करण्याच्या हेतून प्रत्येक विभागीय कार्यालयाला गरज असणारे एक रोलर, डंपर, JCB तसंच पाणी पुरवठा टँकर ह्या 4 वस्तू प्रत्येक विभागीय कार्यालयाला दिल्या तर खऱ्या अर्थानं प्रभागातील ज्या काय रुटीनच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी त्यावर ठोस अशी उपाययोजना होईल। या अनुषंगानं त्यांना सुद्धा तशा आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा आता बऱ्यापैकी म्हणजे JCB गेल्या 15 दिवसामागे 1 महिन्यामागे जे JCB बंद होते ते JCB रिपेरी करून घेतलेले आहेत। शिवाय रोलर एक 5-6 रिपेरी करून घेतलेले आहेत। त्यामुळं येत्या काळामध्ये प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या भागामध्ये काम करत असताना चांगल्या सोयी उपलब्ध होतील या अनुषंगानं त्यांना काही सूचना वगैरे करण्यात आलेल्या आहेत। आपण आता वाहन पुरवठ्याबद्दल बोलला, एकीकडे दरवाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, त्या दोन्हीचा आता बॅलन्स कसा सांभाळणार आहात? आता ही जी वाहनं आहेत ही आपल्याला भागामध्ये काम करत असताना कचरा उठाव करण्यासाठी किंवा पाणी पुरवठा करण्यासाठी आपल्याला गरजेचे आहेत। जिथं गरज आहे तिथं हे वाहन उपलब्ध करून देणं फार गरजेचं राहील। अनाठाई गरज नसताना कुठलंही वाहन इथनं पुरवण्यात येणार नाही। गरजेचं आहे तेवढंच पुरवून त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीफार बचत करता येईल। वाहनांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर शहराच्या मानाने, शहराचे जो वाढता आराखडा आहे त्याच्या मानाने आपली वाहनं कमी आहेत, त्या संदर्भात आपण आता पुढे काही निर्णय घेणार आहात का? 100% वाहनं आपल्याकडे कमी आहेत। होय, त्या अनुषंगानं आपल्याकडे निर्णय घेण्यात सुद्धा आलेले आहेत। आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याकडे रोड स्वीपिंग 8 रोड स्वीपिंग मशीन आलेले आहेत। याची आता ट्रायल झालेली आहे। येत्या 4 दिवसामध्ये याचं सुद्धा म्हणजे ते रस्त्यावर काम करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील। मोठे मोठे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवर ठिकठिकाणी साफसफाईचा अभाव होतो। शिवाय डिवायडरला, फुटपाथला मातीसारखा कचरा अडकून राहतो। ह्या रोड स्वीपिंग मशीन मधून सर्व काही क्लिअर होऊन जाईल। आणि 2 JCB सुद्धा येत आहेत आपल्याकडं, नवीन ट्रॅक्टर ट्रॉली येत आहेत। हे सर्व जे काय आता काम करायला जे आपल्याला साहित्य किंवा आपल्या जे काय गाड्या अवजार जे कमी पडतात त्या सर्वांच्याच निविदा निघून गेल्या आणि त्या सर्व येत्या काळामध्ये आपल्या इथं वर्कशॉपला हजर होतील आणि नागरिकांच्या सेवेमध्ये येतील। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।